आम्हाला आहे ना ओपनिंगला पण बोलवलं होतं, पण ओपनिंगला काय आलो नाही आपण. तुला बोलवलं होतं अजून काय त्याच्या पूर्ण म्हणून 3 शाखा आहेत. पहिली एक खरसुंडीला आहे आणि एक दुसरी निंबोडीमध्ये आणि तिसरी इथं झऱ्यामध्ये एक आहे. टाइम ट्रॅव्हल्स पण आल्या. टायमिंग बघ किती. मित्रांनो तुम्हाला वाटत असणार की हा नुसता ब्लॉग बनवला आला. तर मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आम्ही या ठिकाणी शुभमच्या दुकानावर जाणार आहे. तर तिथं त्याचं स्वीट मार्ट आहे, म्हणजेच केक आणि शॉपचं दुकान आहे. तर त्यासाठी आम्हाला या ठिकाणी जायचं आहे. तर आमच्यासोबत आता सध्या सिद्धू आणि हा ओमकार पाटील आहे. आता आम्ही लवकरात लवकर निघणार आहे आणि बाकी आम्हाला लिंबोडीला जायचं आहे. इथून लिंबोडी किती काय तेवढं काय माहीत नाही, पण जायचं आहे सध्या. आम्हाला लोकेशन पण आम्हाला माहीत नाही, आम्ही गुगलला टाकून जाणार आहे. मामाकडे आला हां मामाकडे आलोय. शिकायला आणि चेवरवडी फ्लोअरला आहे. नाही मी एस वायला आहे, हा फर्स्ट इयरला आहे. मग तू अपडाऊन करतो का? हो रोज अपडाऊन करतो गाडी गाडीवर. आता ना गाईज आम्ही या ठिकाणी लोकेशन सापडण्यासाठी थांबलेलो आहे. तर गाईज या ठिकाणी आम्हाला 2 रस्ते दिसायला लागले तिथं. एक ह्या साईडला जातो आणि ह्या साईडला जातो. तर आम्हाला कळण झालं कुठल्या लोकेशनला जायचं आहे. फायनली आम्हाला रस्ता सापडलेला आहे, या ठिकाणी जायचं आहे आम्हाला. तर गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहे. हे बघा, हे राजपुरोहित स्वीट्स अँड केक शॉप इन निंबोडी म्हणून आहे. लय कन्फ्युज, लोकेशनला सापडत नव्हतं, काय नाही काय नाही. हां हां हे बघा आमचा सिद्धू लाजतोय गाडी. याला कॅमेरा बघितलं की लाजच वाटते काय नाही. दुसऱ्या दुकानावर गेल्यावर दिवस जाईल की काय. त्याचं दुसरं पण दुकान आहे, म्हणजे तुझी दुसरी शाखा आहे. आम्हाला तिकडं पण जायला बोलवतं, तिकडे पण आम्ही काय जाणार नाही. आम्हाला आहे ना ओपनिंगला पण बोलवलं होतं, पण ओपनिंगला काय आलो नाही आपण. तुला बोलवलं होतं ह्याला तर 1 महिन्यापासून हे करतोय म्हटला. शेवटी आज 1 महिना नाही. ओपनिंग किती तारखेला झाले? 25 जानेवारी. 25 जानेवारी. आज किती तारीख आहे? आज किती तारीख आहे? 3 मार्च आहे. किती दिवस झाले सांग. आता मी याच्या दुसऱ्या दुकानात पण जाणार आहे. आता ओंकार म्हणून तिथे जायचं आम्ही. बघत ह्याला नाराज करू नये. नंतर म्हणा नाही काय चाललं नाही आधी सांगतो तुला. मोबाईल बघायला आलाय का दुकान बघायला आलाय? मैं नहीं बताऊंगा. येतो 7ला. हां 2 व्हीलरवर येतो आम्ही दोघं. हां. समोसा कचोरी बनवणारा तो मेंबर आहे बाहेर बसलाय. कुठला? हां जेव्हा समोसा कचोरी बनव हां तिनं सांगोला सातारा एसटीनं कॉलेज जायचे. 4ला माघारी येताना आपलं ट्रॅव्हल्स आहे, ट्रॅव्हल्समध्ये येतो. या ट्रॅव्हल्समध्ये वगैरे असं यायचं. तर काय हे बघा, हे ट्रॅव्हल्समध्ये येतो गडी. टाइम ट्रॅव्हल्स पण आल्या. टायमिंग बघ किती. पाक नाही घेते तरी नॉर्मल. पाक नाही नॉर्मल 40 120 120 हे काय काजू कुत्रे आहे का रे? 50 काजू कुत्रे आहे का? त्याच्यावरती सिल्वर असते की चांदी? सिल्वर नाही लावली नाही का? आता कचोरी बनणं चाललोय. हे बघा ये क्या मैदे का रहते ना पूरा? हां मैदा और इसका मसाला लय भारी लागलं ना ते खरं. तेल बिल चेंज करते ना टाइम टू टाइम. अजून तळतात, म्हणजे याचा रंग असा थोडा सोनेरी कलरचा होतो. अजून किती टाइम लागेल? 5 मिनिट. तर काही 5 मिनिटात तयार होणार आहे कचोरी. बघा रेडी झालेली. गरम आहे वाटतं सध्या, गरम आहे. मग मित्रांनो तुम्हाला वाटत असणार की हा नुसता ब्लॉग बनवायला आलाय, पण ब्लॉग बनवण्यासाठी मी काय आलो नाही. त्यानं मला खूप दिवसापासून म्हणजे मित्रांनो बोलवलं होतं म्हणून मी आलो. एवढं काय आलो नाही मी. त्याचं कालपासून एवढं शेवट येत होतं ना भाई, जरा सांगतोय काय. वाह क्या एक्टिंग कर रहा है. ती शिवाय आता सांगू नाही शकत. समझ रहे हो. तर गाईज या ठिकाणी बघा, हे सगळे याच्याकडे केक पण मिळतात याच्या दुकानात. सध्या 3च आहे. सध्या 3 जायचे.
केकच्या व्हरायटी बघा किती छान छान दिसायला लागलेत. अरे काजू बदाम पण आहे या ठिकाणी बघा काजू बदाम पण दिसायला लागलेत आपल्याला. गुलाबाच्या पाकळ्या. कुठे आहे गुलाबाच्या पाकळ्या? हे गुलाबाच्या पाकळ्या. हो आज दिसलेत नाही मला. मग रोज येतो का? क्वालिटी कशी आहे? समोसे वगैरे एक नंबर आहे. दुकानाचा ओव्हरऑल लुक वगैरे तुला काय वाटतंय? स्टेप बाय स्टेप आहे, सगळं चांगलं आहे. समोसा क्वालिटी एक नंबर क्वालिटी. तर हे बघा, हे गिरायकाची मत आहे, सगळ्यात चांगला म्हणते समोसा लागतो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर गाईज या ठिकाणी आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलोय. म्हणलं जाता जाता दर्शन घेऊयात. कुठलं देवीचं मंदिर आहे? मंदिर मंदिर मला पण माहित नाही, मीच पहिल्यांदा आलोय आज. क्या बात है सर, क्या बात है सर. तुला माहिती आहे, तू एवढे दिवसापासून इथं राहतो काय लागा. महिना झाला दुकान सोडून कुठं नाही गेलो. बात तो सही है. आज आधी पहिल्यांदा इकडं. झऱ्यामध्ये पोचलेलो आहे. हे बघा, इथं दुर्गा हरिओम स्वीट स्मार्ट म्हणून झरे, त्याची दुसरी शाखा इथं त्याने ओपन केलेली आहे. हे बघा, अजून काय त्याच्या पूर्ण म्हणून 3 शाखा आहेत. पहिली एक खरसुंडीला आहे आणि एक दुसरी निंबोडीमध्ये आणि तिसरी इथं झऱ्यामध्ये एक आहे. निंबोडीची शाखा आपण मगाशीच बघितली आणि आता आम्ही झऱ्यामध्ये सध्या. तिसरी शाखा त्याची खरसुंडीला आहे, तिकडे काय आम्ही जाणार नाही. आम्ही ती आधीच बघितलेली आहे शाखा. ती सरांच्या लग्नाला गेलं तेव्हाच बघितली होती ती, पण आतमध्ये गेलो नव्हतो मी. तर काय त्याच्या पूर्ण मिळून 3 शाखा आहेत. 2026 साली खायचं काय मगापासून खात चाललंय सगळं. समोसा कचोरी हम मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. खाल्लंय. काय मालची गाडी आली, उलटून लावली गाडी. ते बघा काय या ठिकाणी मालची गाडी आलेली आहे यांची. तर काय आम्ही वेदांच्या घरी आलोय, त्याला आम्ही बाहेर बोलून घेतलेलं आहे. हे बघा या लागलाय गाडी. काय म्हणतोस भावा? कुठे गेलता? तुझ्या घरी चालतो रे, काय ना. भेटूयात उद्या चला. चलो भैया आते. तर गाईज हे होतं राजपुरोहित आमच्या शुभम मित्राचं स्वीट अँड मार्ट्स. तर कोणाला जर भेट द्यायची असेल तर हे निंबवडी आहे. निंबवडीमध्ये इथं मायका देवीचं मंदिर आहे. हे बघा, हे चौक आहे. इथं हे बसस्टँड आहे. बसस्टँड इथून हे आटपाडी रोड आहे. इथून असं इथं बसस्टँड, इथं सेंटरमध्ये जर आपण उभं राहिलं तर इथं मायका देवीचं मंदिर आहे आणि इथं राजपुरोहित स्वीट्स अँड मार्ट आहे, म्हणजे मंदिराच्या राईट साईडला. आणि दुकानामध्ये आपल्याला केक आणि स्वीट्स आणि खूप कोल्ड्रिंक्स वगैरे वेगवेगळ्या व्हरायटी मिळतील. कोणाला जर भेट द्यायची असेल तर राजपुरोहित स्वीट्स अँड केक शॉपला. तर गाईज आपला हा होता आपला आजचा व्लॉग. आज आम्ही सगळं मित्राचं दुकान वगैरे सगळं फिरून आलो आहे. त्याच्या 2 शाखेला पण आम्ही जाऊन भेटून आलो आहेत. बाकी आजचा ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. बाकी कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा वाटला. बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.